आता भाजी आणाय चालली आहे मेथीची. चला मी दाखवते तुम्हाला. इथंच आहे, घराच्या जवळच आहे. मेथी काढायची आता जाऊन. हे बघा इकडे एका कडला आहे, इथं केली एका साईडला एका कडला. आता म्हणलं काल जरा काढली होती, आता जरा काढायची. ही बघा भाजी कशी छान आहे का नाही. बघा किती छान आहे भाजी, मस्त आली ना. ही बघा किती मस्त भाजी आहे, अगदी ताजी ताजी टवटवीत हिरवीगार. कशी वाटली तुम्हाला बघा. कोणाकोणाला आवडते मेथीची भाजी सांगा, कमेंट करून सांगा मला. आता ही भाजी आता काढणार आहे मी. ही बघा कशी आहे भाजी, मस्त. ही बघा भाजी कशी दिसते, हिरवीगार टवटवीत. तर आता संध्याकाळी करणार आहे भाजी, तर तुम्ही पण या संध्याकाळी भाजी खायला मेथीची. मस्त भाजी तुम्हाला पण एक आवडत नंबर. असली तर कमेंट मध्ये सांगा. बिना रासायनिक खताची भाजी बिना आहे ही. रासायन खताचे, ह्याला म्हणजे युरिया असलं खत असलं काय सुद्धा घातलेलं नाही, नुसतं शेणखत घातलं या रानाला आणि पाणी दिलंय. त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय औषध वगैरे काय सुद्धा नाही. तर बघा कशी दिसते भाजी, मस्त एक नंबर. किडली नाही काय नाही, छान आहे ना. हा. कमेंट करून सांगा कशी वाटली ती. हे बघा मेथीची भाजी किती मस्त आल्या बघा. आणि दाट अशी हिरवीगार मेथीची भाजी. आणि ही बघा मालकीन रानाची मालकीन, सगळ्याचीच मालकीन आहे. अशी मेथीची भाजी उपसत आहे रानाची मालकीन. वाव, मस्त असं गावाकडे राहण्याचं हे एक प्रकारचं सुख आहे बर का. जे गावात राहते ना त्यांनाच हे सुख अनुभवायला मिळते. कोण कोण गावाकडे राहते आणि कोणाकोणाला गावात राहायला आवडते, कमेंट करून नक्की सांगा. आता त्यांना सगळ्यांना सर्व्हिसवाला नवरं लागतात, त्यांना शेतकरी नको. मग मग पिशवीत आणावं लागते भाजी सुकलेली. शेतकरी संग लग्न केलं म्हणजे अशी ताजी टवटवीत भाजी मिळते बघा. म्हणून मुलींनी विचार करा, म्हणजे शेतकरी हा म्हणजे काय तुम्हाला रोज कामाला लावत नाही होणार, असं घरचं ताजं ताजं खायला मिळतं. सगळ्याच भाज्या अशा ताज्या ताज्या सगळं भेटतंय. त्याच्यामुळं विचार करा.